नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा महाराष्ट्रातील गव्हर्मेंट BMS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात गव्हर्मेंट BMS म्हटलं की एकच नाव सर्वात आधी घेतलं जातं, ते म्हणजे R.A. पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, पण हा कॉलेज एवढा प्रसिद्ध आहे का? इथला कट ऑफ इतका हाय का असतो? आणि खरंच हे महाराष्ट्रातील नंबर 1चे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण R.A. पोद्दार कॉलेजची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तिथले कॅम्पस, हॉस्टेल, क्लिनिकल एक्सपोजर, हॉस्टेल, फीस, कट ऑफ आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हे कॉलेज तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला आपण पाहूया कॉलेजची ओळख. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील टॉप 1 नंबरला असलेले BMS गव्हर्मेंट कॉलेज म्हणून R.A. पोद्दार कॉलेज या कॉलेजची ओळख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मुंबईमध्ये स्थित आहे. तर इथली फॅकल्टी एकदम अनुभवी प्राध्यापक आहेत आणि देशभरातून जे BMS करणारे विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये R.A. पोद्दार कॉलेज असते. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो लोकेशन. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज वरळी मुंबई येथे आहे. वरळी विद्यार्थी मित्रांनो, मुंबईतील सगळ्यात फेमस ठिकाण असलेले वरळी मुंबई येथे हे कॉलेज स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तेथे रेल्वे, मेट्रो व बसने सहज पोहोचता येते. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तिथे BMS कोर्स आहे. BMS कालावधी आपला 4.5 वर्ष ॲकॅडमिक आणि 1 वर्ष इंटर्नशिप असा 5.5 वर्षाचा आपला कोर्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, R.A. पोद्दार कॉलेज हा NCISM आणि MHS दोन्ही मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तिथे आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो फीस. तर विद्यार्थी मित्रांनो, R.A. पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई येथील फीस बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही फीस आपण बघू शकता. ट्युशन फीस 25,000 ते 30,000, डेव्हलपमेंट फीस 10,000 ते 15,000 आणि युनिव्हर्सिटी फीस 10,000 ते 12,000. तर एकूण अंदाजे फीस विद्यार्थी मित्रांनो 55,000 ते 60,000 आपण एवढी धरलेली आहे. आपल्याला त्यांच्या वेबसाईटला आपण पाहिली पण आपल्याला काही मिळाली नाही, त्यामुळे आपण एक अंदाजी 50,000 ते 60,000 पकडले आहे. तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला तिथे बेनिफिट मिळू शकतो. आणि CET सेल जेव्हा अपडेट करत असते तेव्हा आपल्याला फीस आपण नंतर बघूया. तर अंदाजे आपण 55,000 ते 60,000 एवढी फीस पाहिली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि दरवर्षी ते गव्हर्मेंटनुसार चेंज पण होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे सीट मॅट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, R.A. पोद्दार गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई या कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, येथे 100 सीट्स आहेत आणि आपले स्टेट कोटा 85% आणि 15% जो ऑल इंडिया कोटा आहे, त्या दोन्ही मार्फत R.A. पोद्दार कॉलेजला आपल्याला ॲडमिशन आपण घेऊ शकतो. आणि सीट मॅट्रिक्स दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो CET सेल आपल्याला जाहीर करत असते. तर 85% मधून पण आपल्याला R.A. पोद्दारला ॲडमिशन घेऊ शकतात आणि ऑल इंडियाच्या 15% मधून पण आपण गव्हर्मेंट पोद्दार कॉलेजला घेऊ शकतात. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिथले हॉस्पिटल आणि क्लिनिकल एक्सपोजर. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉस्पिटल कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आहे. संलग्न आयुर्वेदिक रुग्णालय आहे आणि OPD आणि IPD सुविधा आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो 270+ बेड तिथे आहेत आणि भरपूर क्लिनिकल एक्सपोजर आहे. तुम्हाला प्रत्यक्षात थेरी आणि प्रत्यक्ष क्लिनिकल एक्सपोजर तुम्हाला तिथे मिळेल आणि तुमची प्रॅक्टिस भरपूर चांगल्या प्रमाणात होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आहे हॉस्टेल. तर हॉस्टेल विद्यार्थी मित्रांनो, बॉईज हॉस्टेल पण उपलब्ध आहे आणि गर्ल्स हॉस्टेल पण उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं राहते, काय गव्हर्मेंट कॉलेजेसला फर्स्ट इयरला थोडा प्रॉब्लेम राहतो हॉस्टेल भेटण्यासाठी. आणि मुंबई अशी सिटी आहे की मग आपल्याला तिथे बाहेर राहावं लागते. मग तिथे बाहेर रेंट वगैरे खूप राहतो. तर फर्स्ट इयरला जसा थोडा प्रॉब्लेम राहतो हॉस्टेल भेटण्यासाठी. मुलींना भेटू शकते पण मुलांना थोडे अवघड आहे. तर हॉस्टेलमध्ये पण स्वच्छ खोल्या आहेत, अभ्यासासाठी तुम्हाला शांत वातावरण आहे
मेस सुविधा उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपला आरे पोद्दारचा कट ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो हा आपण लास्ट इयरचा कट ऑफ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्त आरे पोद्दार गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचा गेल्या वर्षी जर गेला असेल तर बघा ओपन कॅटेगरीचा 472 मार्क इतका गेलेला आहे. नंतर ACBC कॅटेगरी 406 मार्क इतका दिलेला आहे. SC कॅटेगरी 374 मार्क इतका दिलेला आहे. तर तुम्ही हा पाहू शकता, आपल्या स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या कॅटेगरीचा कट ऑफ बघा. आणि ह्या वर्षी या 400 समजा ओपनचा 472 आहे तर 10 ते 15 कमी किंवा जास्त होण्याचे चान्सेस आहेत. तर आपल्याला आरे पोद्दार गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई मिळते का हे पाहावे. याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.